नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण चर्चा करणार आहे कलिंगड टरबूज पिकाविषयी। टरबूज पीक एक साधारणपणे 60 ते 65 दिवसाचं असतं आणि याचं आपल्याला खत व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे त्याविषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करू। एक साधारणपणे आपण लागवड केल्यापासून एक 15 दिवसापर्यंत आपल्याला स्टार्टरचा ग्रेड द्यायचा असतो। त्यामध्ये की 19-19 चे 2 ते 3 राऊंड द्यायचे आहे। त्यासोबत आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट 10 ते 12 किलोपर्यंत आपण दिले पाहिजे। त्यानंतर सेकंड 15 ते 30 दिवसानंतर आपलं एक साधारणपणे 13-40-13 आणि 12-61 या दोन्ही खतांचं आपल्याला जे काय 1 ते 2 राऊंड आपल्याला करायचे आहे। त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये आपण मायक्रोटन जर दिले तर एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो। त्याचबरोबर जेव्हा आपला प्लॉट एक 30 ते 35 दिवसाच्या आसपास होत असतो तर त्यावेळेला आपल्याला कॅल्शियम नायट्रेट बोरॉन हे जाणं खूप आवश्यक असतं। त्यानंतर एक साधारणपणे 35 ते 40 दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर तिथून पुढे आपल्याला 052-34 चे 2 ते 3 राऊंड द्यायचे आहे। त्यानंतर पोटॅशियम सोनाईटचे 1 ते 2 राऊंड द्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला 0050 चे 1 ते 2 आपल्याला राऊंड त्यामध्ये द्यायचे आहे। या सर्व गोष्टींचं जर आपण खत व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर आपल्या उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला वाढ होऊ शकते आणि उत्पन्न आपलं चांगल्या प्रकारे येऊ शकतं। धन्यवाद।